बातमी बीडमध्ये दलित ऐक्य मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। अॅट्रॉसिटी कायदा रद्द करू नये या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकरता या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। एकीकडे अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा क्रांती मोर्चे निघत आहेत, मात्र अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करा अशा मागणीसाठी दलित समाजही रस्त्यावर उतरलाय। या मोर्चात सर्व दलित संघटना, कार्यकर्ते आणि समाज बांधव सहभागी झालेत। अत्यंत शिस्तीत हा मोर्चा संपन्न होणार असल्याचं संयोजकांनी म्हटलंय। अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्तांच्या न्याय हक्कासाठी हा मोर्चा काढण्यात आला आणि यात सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यात सहभागी झाल्यात। या मोर्चाचं नेतृत्व महाविद्यालयीन विद्यार्थी करतायत आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलापासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे। तर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। या संदर्भात इथल्या आंदोलनकर्त्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी। लाखोच्या संख्येने लोक जे आहेत ते बीडमध्ये दाखल झालेले आहेत। मला सांगा, आज दलित ऐक्याचा मोर्चा निघतोय, कशा पद्धतीने तुमच्या काय भावना आहेत, काय मागण्या आहेत एकूण? सर्वात प्रथम दलित ऐक्य मोर्चा हे आमचा बीडमधून सुरुवात झाली आहे। आमचा हे मोर्चा कुणाच्या जातीच्या किंवा धर्माच्या विरोधात नसून सर्वात प्रथम आमची मागणी कोपर्डी प्रकरणातल्या जे काही आरोपी असतील त्यांना फाशी झाली पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे। आमचं काही मत नाही, पण आमच्या अस्मितेचा विषय अॅट्रॉसिटी कायद्याला जर धक्का लावतात तर महाराष्ट्र भेटल्याशिवाय राहणार नाही। मला सांगा, नेमका मोर्चा निघतात, आधी मराठा मुक मोर्चा निघलेत, आता दलित ऐक्याचे मोर्चे निघतात, राज्यातला पहिला मोर्चा, तुम्ही कसं बघताय या मोर्चाकडे? नाही, मोर्चा चांगलाच निघणार आहे आपला आणि खूप मोठ्या प्रमाणात लोक इथे जमा झालेले आहेत। ते फक्त अॅट्रॉसिटी कायद्याला हात लावू नये म्हणून त्यांनी हा मोर्चा काढला की अॅट्रॉसिटी कायद्यातल्या काय अटी रद्द करा। मोर्चा गुन्हेगाराला काय जेव्हा माणूस गुन्हा करतो तेव्हा त्याला कायद्याची भीती असते। मला सांगा, हा जो मोर्चा आहे लाखोच्या संख्येने लोक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत, मात्र इतका उत्साह असण्याचं काय कारण आहे? नेमकं कशामुळे इतका उत्साह आहे आणि कशामुळे इतक्या मोठ्या संख्येने जे आहेत ते लोक मोर्चामध्ये येत आहेत? शेवटी कसं आहे, जातीविषयी निघलं की कुणाला बी अभिमान असतो। शेवटी जे बी म्हणलं की सगळा सामाजिक होतो, त्याच्यामुळे उत्साह निर्माण होतो। बघू शकतात की जातीसाठी सर्व लोक एकत्र येत आहेत आणि प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या मोर्चामधून ह्याच पुढे येत आहेत की अॅट्रॉसिटी कायद्याला जो आहे तो कुठं धक्का नाही लावला पाहिजे, कोपर्डीच्या जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, हीच मागणी बीडच्या मोर्चामधली तरुणाई करताना आपल्याला दिसते। कॅमेरामन ऋषिकेश घोडकेसह उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड।